दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शांतपणे ऐका, कारण स्वामी आज स्वतः तुम्हाला आश्वासन देत आहे. ज्याला शांततेत ऐकता येईल त्याला आयुष्यात सगळं मनासारखं मिळणारच आहे. हे शब्द ऐकताना डोळे बंद करा आणि हलका श्वास घ्या. फक्त स्वामींच्या शब्दांना हृदयात उतरून द्या. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वामी सेवा आणि मी या चॅनलवरती. पाहुयात आजचा स्वामींचा संदेश. बाळा, जीवनात सर्वात मोठे शस्त्र कुठलं आहे माहीत आहे का? ते म्हणजे शांतता. शांत मनाने निर्णय घेतला की अर्ध काम तिथेच आपण यशस्वी पार पाडतो. गोंधळ, राग, घाई हे सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतं. पण शांतपणे विचार करणारा माणूस प्रत्येक अडचणीतून मार्ग हा काढतोच. कितीही मोठं संकट येऊ दे, शांत मनाने समोर बघितलं की त्यावरती नक्कीच उपाय आपल्याला दिसतं. आणि यासाठीच हा मंत्र मी तुला देत आहे बाळा. जेव्हा राग येतो, दुःख वाटतं, कोणीतरी दुखावतो, तेव्हा तिथेच थांब, शांत बस, फक्त माझं नाव घे. होय बाळा, खूप उत्तर तू बाहेर शोधत आलेला आहेस. ते उत्तर शोधण्यासाठी कोणी देवळात जातं, कोणी ज्योतिषाकडे जातं. पण सत्य हेच आहे की तुझं खरं उत्तर तुझ्याच जवळ आहे. ते तुझ्या मनात आहे. मी तुझ्या मनातच आहे. मी तिथूनच तुला मार्ग दाखवत आहे. पण त्यासाठी तू माझं ऐकलं पाहिजेस. आणि मला ऐकायचं असेल तर तुझं मन मात्र शांत हवं बाळा. रात्र असेल, दिवस असेल, पाऊस असेल, वारा असेल, पण तुझं मन गोंधळात नको. माझा आवाज तुला येईल. तुला वाटतं की हे संकट कायमच आहे. नाही रे बाळा, एकही अडचण ही कायमची नसते. किती मोठी काळी रात्र असली तरी सकाळ होतच असते. तुला वाटतं काहीच बदलणार नाही, पण बघ, मी आहे ना माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. हेच माझं काम आहे. तू फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. रोज शांतपणे माझं नाव घे आणि स्वतःला म्हण की सगळं ठीक होईल. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हे वाक्य तुझ्या आयुष्याला दिशा देईल. सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून 2 जणांना शेअर करा. बाळा, कधी थांबून विचार केलास का आजवर जे मिळालं ते किती मोठं आहे? आपल्याला आपल्या आयुष्यातील कष्ट, दुःख, यातना दिसतात, पण आपल्याला जे मिळालेलं आहे ते कधीच दिसत नाही. ज्या क्षणी तू धन्यवाद म्हणायला शिकशील, त्या क्षणी मी तुला आणखी भरपूर मोठ्या प्रमाणात देऊ लागेल. रोज रात्री झोपताना फक्त 3 गोष्टींसाठी मला धन्यवाद म्हण. हे देवा, आज मी श्वास घेतोय, मला अन्न मिळालं, मला निवारा मिळाला. हे 3 आभार तुला पुढचं सुख देऊन जातील. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, विश्वास ठेव, विश्वास ठेव. अरे, विश्वास म्हणजे काय? माझ्यावर ठाम ठेवलेलं नातं. तुला न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला शिक. जग तुला नेहमी सांगेल हे शक्य नाही, हे होत नाही, पण मी सांगतो की तुझ्यासाठी अशक्य काहीच नाही. सगळं शक्य आहे. तुला जे हवंय ते आधी तुझ्या विचारात तयार होतो, मग तुझ्या कृतीत आणि मग वास्तवात. फक्त घाई नको. घाई केलीस तर चुकीच्या वाटेवर जाशील. शांत रहा, संयम ठेव. माझा हात तुझ्या पाठीशी आहेच. फक्त स्वप्न बघू नकोस तर कृतीही कर.
मी आहे म्हणजे सगळं मीच करीन असा गैरसमज ठेवू नकोस. तू पहिलं पाऊल टाक, पुढचं मी बघून घेईल. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, सकाळी उठून ठरव, आज एक तरी चांगली गोष्ट मी करणार आहे. माणसाला माणूसच वर नेतो. तू चांगलं करशील तर तुला चांगलंच परत मिळेल. शांतपणे हे ऐक, आजपासून तुझं सगळं आयुष्य बदलणार आहे. तुझ्या मनातली भीती, काळजी, दुःख मी दूर करणार आहे. तुला जे हवंय ते तुला मिळणार. योग्य वेळ आली की आजपासून रोज फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे, मी होतो, मी राहीनच. तुला कधीही एकटं सोडणार नाही. ज्यांनी मला खरेपणाला हाक मारली त्यांना मी कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. आज हे शब्द ऐकून शांत रहा. तुझं आयुष्य आता बदलणार आहे. ज्यांना अजूनही वाटतं की काहीच बदलणार नाही त्यांनी हे पुन्हा ऐका. स्वामी माऊली आज म्हणत आहेत, विश्वास ठेव, सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. स्वामी भक्तांनो, आज जे स्वामी सांगत आहेत ते शेवटचं सांगत आहेत. हे ऐकलं नाही, समजलं नाही तर पुन्हा शोधूनही तुम्हाला हे शब्द कुठे सापडणार नाहीत. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याचा खेळ बदलू शकतो. फक्त अट एकच आहे, तो म्हणजे स्वामींवरती विश्वास ठेवणं. कधी कधी वाटतं आपल्या आयुष्यात आपण किती काही गमावतोय. शांती नाही, समाधान नाही, पाहावं ते दुःखाचं सावट. पण त्या क्षणी जेव्हा मन पूर्णपणे तुटलेलं असतं तेव्हा एकच आशा तयार होते, ती म्हणजे आपले स्वामी. आपण आपल्या स्वामींचा धावा करतो, स्वामींचे नामस्मरण करतो. स्वामी प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांच्या अगाध कृपेने पाठीशी असतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर स्वामींचा संदेश तुम्ही ऐकण्यापासून वंचित राहू नका. एकदा का स्वामींचे संदेश तुम्ही ऐकले तर तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता पडणार नाही. फक्त दररोज श्रद्धेने हे ऐका आणि स्वामींचा चमत्कार स्वतः अनुभवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.